2019 साली बीड शहरामध्ये असं काय घडलं होतं की शहरामध्ये मोठी खळबळ उडाली होती, ज्याने संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. प्रत्येकाच्या तोंडी ती घटना ऐकावयास मिळत होती. बीडच्या बालेकर भागामध्ये 19 सप्टेंबर 2019 रोजी घडलेली ती भयानक घटना आणि त्यानंतर न्यायालयाने दिलेला निर्णय याच्यावर आपण आजच्या या विशेष बातमीतून विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी अकबर बागवान. तुम्ही पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल. बीड शहरातील 2019च्या खून प्रकरणात न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे. शिक्षक साजेद अली खून प्रकरणी 14 आरोपींपैकी गुज्जर खान उर्फ अनवर खान मिर्झा खान याच्यासह 12 आरोपींना आजन्म कारावास म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. उर्वरित दोघांपैकी एकाला 5 वर्षाचा कारावास व 5 लाख रुपये दंडाची तर दुसऱ्याला 6 महिन्याचा कारावास व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. विशेष मोक्का न्यायालयाने प्रथमच एवढ्या आरोपींना एकाच वेळी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे बीड मधील हा निकाल ऐतिहासिक मानला जात आहे. बीड शहरातील बालेपीर भागात 19 सप्टेंबर 2019 रोजी सैनिकी विद्यालयातील शिक्षक सय्यद साजिद अली वय 37 यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण 18 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात 18 आरोपी होते. या प्रकरणात बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने 18 पैकी 14 जणांना दोषी ठरवले होते. आज झालेल्या सुनावणीत विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी 14 पैकी 12 आरोपींना वेगवेगळ्या कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर उर्वरित दोघांपैकी एकाला 5 वर्षाचा कारावास तर 5 लाख रुपये दंडाची तर दुसऱ्याला 6 महिन्याचा कारावास व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. का झाला होता खून? सय्यद साजेद अली हा बीडच्या सैनिक स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. या शिक्षकाकडे गुज्जर खान गँगने खंडणी मागितली होती. ती न दिल्याने 2013 साली साजेद यांच्यावर हल्ला करून त्यांचे हातपाय तोडण्यात आले होते. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता. न्यायालयात दाखल झालेली केस मागे घेत नसल्याच्या कारणावरून पुन्हा 19 सप्टेंबर 2019 रोजी भर दुपारी साजेद अली याचा खून करण्यात आला होता. बीड शहरातील बालेपीर भागात तब्बल या शिक्षकावर 15 वार करण्यात आले होते. त्यातील अनेक आरोपी फरार झाले होते. या घटनेने बीड मध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यांना पोलिसांनी उत्तमरित्या तपास करून अटक केली होती. खतरनाक गँग, या गँगच्या संदर्भात देखील मोठी गोष्टी सांगितल्या जातात. सहाय्यक सरकारी वकील तांदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील 18 आरोपींवर तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर देखील अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये धमकी, खंडणी, दरोडा, मर्डर आदी गुन्ह्यांचा समावेश आहे आणि हे आरोपी अत्यंत क्रूरपणे वागायचे. बीडच्या या प्रकरणात देखील त्या शिक्षकावर 15 गंभीर वार देखील या आरोपींकडून करण्यात आले होते. त्यामध्ये त्या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर या खून प्रकरणी 12 जणांना जन्मठेप झालेले आहे. त्यामध्ये अनवर खान उर्फ गुज्जर खान मिर्झा खान राहणार गुलशन नगर बालेपीर बीड, मुजीब खान मिर्झा खान पठाण, सय्यद नासिर सय्यद नूर, सय्यद शाहरुख सय्यद नूर, शेख उबेद शेख बाबू, शेख सरफराज उर्फ सरू डॉन, शेख साहेबाज शेख करीम, शेख अमर शेख अकबर, शेख बब्बर शेख युसुफ राहणार खासबाग बीड, आवेज काझी काझीनगर बालेपीर बीड, शेख इम्रान उर्फ काला शेख रशीद राहणार काझीनगर बालेपीर बीड, शेख मझहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम या 12 जणांना आजन्म कारावास म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कारण असं होतं की या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते ते एकूण 18 आरोपी होते. या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत यांच्यावर विविध पोलीस स्टेशनला तेलंगणा आहे, हैदराबाद आहे, अजून कुठं म्हणजे महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या बाहेरही प्रत्येकावर 8-8, 5-5, 6-6, 10-10 गुन्हे, ते पण एक्स्टॉर्शन, दरोडा, त्यानंतर 302, 307 अशा प्रकारचे विविध पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद होते आणि त्याच्यात काही जागेवर चार्जशीट दाखलही झालेले आहेत.
आणि हे जे आरोपी होते हे एकदम क्रूर स्वभावाचे आरोपी होते. यांनी ज्यावेळेस त्याच्यावर हल्ला केला त्यावेळेस एकूण त्याच्यावर 15 स्टॅबिंगचे वार आहेत. म्हणजे इतका ब्रुटल त्याचा मर्डर करण्यात आला. आणि हे जे मॅटर आहे ते हे महाराष्ट्रात थोडंसं वेगळं असं आहे की याच्यामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या म्हणण्यापेक्षा मला महाराष्ट्राबद्दल नाही सांगता येणार, पण मराठवाड्याच्या इतिहासात 14 आरोपींना एकदम शिक्षा कधीच आलेली नाही यापूर्वी. 7 ते 8 पेक्षा जास्त लोकांना जन्मठेपेची शिक्षा आजपर्यंत आलेली नाही. हे जे माझ्या माहितीत आहे तेवढं मी सांगू शकतो. 14 आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. त्यापैकी 12 आरोपींना अजन्म कारावास म्हणजे जन्मठेपेची शिक्षा आणि त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये दंड. आणि त्याच्यानंतर 2 जे आरोपी आहेत त्यातला एक जो आरोपी आहे तो फक्त खंडणीच्या ह्याच्यामध्ये हे धरला, तर त्याला फक्त 3 वर्ष शिक्षा आहे त्याच्यामध्ये, त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला फक्त 6 महिने आणि 500 रुपये दंड शिक्षा करण्यात आली. आणि दुसरा जो आहे ज्यांनी हार्बरिंगमध्ये त्या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती तो बब्बर खान, गुल मोहम्मद खान, तर त्याला 5 वर्ष शिक्षा, 5 लाख रुपये दंड आणि दंड नाही भरला तर 3 वर्ष शिक्षा. तर तुम्हाला ही क्राईम स्टोरी कशी वाटली आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या विशेष बातमीतून. नमस्कार.